नमस्कार, मी सारिका S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। योगगुरू रामदेव बाबांनी राहुल गांधीबाबत केलेल्या वक्तव्यावरून दलित समाजाकडून निषेध, तर ओवळा माजीवाडा भागात नागरिकांनी केली फेरमतदानाची मागणी। 1700 पैकी केवळ 5 नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क। योगगुरू रामदेव बाबा यांनी राहुल गांधीबाबत केलेल्या अनुचित वक्तव्याचा राष्ट्रवादी आणि युवक काँग्रेसने ठाण्यात केला निषेध। योगगुरू रामदेव बाबा यांनी राहुल गांधी दलितांच्या घरी हनीमूनसाठी सहलीला जातात असे वक्तव्य काँग्रेसप्रेमी जनतेमध्ये केले। या अनुचित वक्तव्यामुळे दलितांच्या भावना दुखावल्या गेल्या। युवक काँग्रेसकडून या वक्तव्याचा निषेध करीत रामदेव बाबांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले। युवक काँग्रेस कमिटीतर्फे रामदेव बाबांचा पुतळाही जाळण्यात आला। या आंदोलनात बाळकृष्ण पुर्णेकर, वसंत जगदाळे, सरचिटणीस श्रद्धा पवार, ठाणे युवक काँग्रेस अध्यक्ष किशोर कांबळे यांचा सहभाग होता। तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे दलित समाजाचे रमेश दोडके यांनी रामदेव बाबांच्या पुतळ्याची अंत्ययात्रा काढीत रस्त्याच्या मधोमध आतिषबाजी करीत पुतळ्याचे दहन केले। दलित समाजातील कार्यकर्ते या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते। विविध नारेबाजी करीत पाचपकाडी येथील राष्ट्रवादी कार्यालयाबाहेरून रामदेव बाबांच्या पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली। रामदेव बाबांनी अनुचित वक्तव्य करून दलितांच्या भावना दुखावल्या असून आज त्याचा निषेध केल्याचे रमेश दोडके यांनी म्हटले। रामदेवांनी दलित समाजामध्ये राहुल गांधी जाऊन त्यांच्या घरात जाऊन हनीमून करतो अशा प्रकारचं आक्षेपार्ह वक्तव्य केले। त्यामुळे सर्व दलित समाज, कोणता पक्ष नव्हे, सगळ्या दलित समाज, सर्व सामाजिक संघटना एकत्र येऊन त्या रामदेव बाबाच्या निषेधार्थ आम्ही त्यांचा पुतळा जाळलेला आहे आणि त्याची तिरडी काढलेली आहे। आणि आम्ही एक TV प्रसार माध्यमातून एक आवाहन करतो की जर रामदेव बाबांनी जर 2 दिवसात माफी नाही मागितली तर त्यांचं माफी नाही मागितली तर त्यांच्या विरोधात महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोनावडेसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे। मतदार याद्यांमधील गोंधळामुळे ईशान्य मुंबईतील 75,000 मतदार मतदानापासून वंचित। भाजपा पाठोपाठ आप आणि काँग्रेसची निवडणूक आयोगावर टीका। या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक योजना राबवल्या, पण मतदार याद्यातील गोळांमुळे लाखो मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचितही राहावे लागले। अतिशय उत्साहाने मित्रमैत्रिणी आणि पत्नीसह मतदानाला गेलेल्या मतदारांना निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे मतदान करता आले नाही। मतदार यादीत नाव नसणे, तांत्रिक कारणांमुळे नाव डिलीट होणे, एकाच कुटुंबातील काही व्यक्तींची नावे गायब होणे अशा कारणांनी मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता आला नाही। ईशान्य मुंबईतील 16,30,000 मतदारांपैकी सर्वात जास्त 3.5 लाख मतदार मुलीड मतदारसंघामध्ये आहेत। यातील 75,000 मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याचे आढळून आले। या विरोधात भाजपाचे किरीट सोमय्या यांनी मुलुंड पोलीस स्थानकात धाव घेत मतदार याद्यांमधील घोळाबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना जबाबदार धरत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही केली। पोलीस स्टेशनला ऑफिशियल तक्रार दाखल केली आहे। मी लोकसभेचा उमेदवार म्हणून माझ्या क्षेत्रातले 2 लाख मतदारांचं नाव इल्लीगल पद्धतीने या निवडणूक आयोगाचा मुंबई महाराष्ट्राचा अधिकाऱ्यांनी वगळले। त्यांना गेली वर्षभर मी पाठपुरावा केला, त्यानंतरही त्यांनी काहीही करेक्टिव्ह मेथड घेतले नाही। म्हणून IPC सेक्शन 120B क्रिमिनल कॉन्स्पिरसी, IPC सेक्शन 405 ब्रीच ऑफ ट्रस्ट, IPC सेक्शन 34 आणि रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट सेक्शन 22 ऑफ प्रोसिजर की त्यांनी प्रोसिजर पाळला नाही, ही तक्रार दाखल केलेली आहे। आज काही सॅम्पल म्हणून उदाहरणं दिलेली आहेत। मी 2 दिवसात त्यांना मोठी लिस्ट देणार आहे। हे निवडणूक विभागाचे महाराष्ट्र आणि मुंबईचा स्टाफ मी ठरवून, म्हणजे अशी उदाहरणं आहे की एक परिवार आहे, नवरा, बायको, मुलगा आणि सूनबाई, आणि त्यात ना बायकोचं नाव गेलं। असं परिवार आहे की 2 महिन्यापूर्वी त्यांचं नाव होतं, आज गायब झालं। वास्तविकरित्या कायदा असं म्हणतोय की पंचनामा, नोटिसी सगळ्या केल्या पाहिजे, काही केलेलं नाही आहेत आणि म्हणून यांच्यावर कारवाई करा, ही माझी मागणी आहे। आम्ही मुंबई पोलीस आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाचे ऑब्झर्व्हर दोघांकडे मागणी केली आहे की ताबडतोब त्याचं इन्व्हेस्टिगेशन करा आणि कारवाई करा।
तर आम आदमी पार्टीतर्फे मुलुंड पूर्वेच्या निवडणूक आयोग कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ घोषणा देत चुकीच्या पद्धतीने ईशान्य मुंबईतील हजारो मतदारांची नावे वगळल्याने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रसंगी आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदनही दिले. तर काँग्रेसचे माजी नगरसेवक बी.के. तिवारी यांनी मतदार यादीतील घोळाबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना जबाबदार धरत अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य योग्यपणे केले नसल्याची टीका केली. तर निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे चुकीच्या वेळी घेण्यात आले असल्याची टीका बी.के. तिवारी यांनी केली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत हजारो मतदार गावी निघून गेले असल्यानेही मतदानाच्या टक्केवारीत घट झाल्याचेही बी.के. तिवारी यांनी असनांशी बोलताना म्हटले. बिल्कुल कहना चाहिए और उसका दखल लिया है, माननीय मुख्यमंत्री जी ने भी लिया है, कल माणिकराव ठाकरे जी ने भी चर्चा की है और सर्वदलीय मीटिंग भी बुलाने की उन्होंने बात की है. पहली बात तो ये है कि मतदाताओं को उनका अधिकार नहीं मिला, इससे बड़ा दुर्भाग्य की बात और नहीं हो सकती है, क्योंकि हमारे देश में उन लोगों को केवल एक अधिकार मिला है मतदान का, वो भी उनसे छिन गया. उस पर हम सभी लोग दिलगिरी व्यक्त करते हैं. जहाँ तक कल की बात है या किरीट सोमैया जी की बात है, तो वो किसी से छुपा नहीं आप लोगों से. उनका तो एक स्टैंड है कि चलो ठीक है करना, केवल स्टैंडबाजी मुलुंड में करना. भारतीय जनता पार्टी तो पूरे बम्बई में है, तो उस लेवल पर आप पुलिस स्टेशन में मोर्चा निकालना बेहतर है कि आपने इलेक्शन कमीशन के ऊपर दखल लेना चाहिए था, इलेक्शन कमिश्नर का घेराव करना चाहिए, क्योंकि वो स्वतंत्र विभाग है. उन्होंने अपनी गलती मानी है, लेकिन जिन लोगों को मताधिकार नहीं मिला है वो तो वंचित रह गए बेचारे, वापस नहीं हो सकता है. दूसरी चीज़ ये है कि कुछ हमारे लोगों को भी, जनता को भी जागरूक होने की ज़रूरत है, क्योंकि बार बार चुनाव आयोग, सरकार, आप लोगों के टेलीविज़न के भी माध्यम से आता रहा कि जब पब्लिश हो गई नई लिस्ट कि आप लोग अपना नाम देख लीजिए, जिसका नाम नहीं है आप वापस नाम दर्ज करा दीजिए. यहाँ तक कि बूथ वाइज उन्होंने अपने लोगों को बिठाया, डेट दिया, हैंडबिल निकाले, अखबारों में आया कि आप जाके अपनी लिस्ट चेक कर लीजिए, नेट पर आप चेक कर लीजिए. लेकिन ऐसा हमारे लोगों ने किया नहीं. वो ठीक है, जो झोपड़पट्टी में रहने वाले लोग हैं, अशिक्षित लोग हैं, उनकी बात तो समझ में आती है. जो लोग सुशिक्षित हैं वो लोग आज वंचित रह गए, तो उसमें भी उनकी कहीं ना कहीं गलती है. अब तो चुनाव हो गया है, अब कुछ करना चाहिए वो तो मुद्दा नहीं रहा. अब तो जो होगा वो 16 मई को मालूम पड़ेगा. लेकिन आने वाले समय के लिए विधानसभा चुनाव में फिर से ये गलती ना हो, उसका अभी से उन्होंने ध्यान रखना चाहिए. और जिन लोगों को मतदान का अधिकार नहीं मिला है और जिनका नाम वोटर लिस्ट में नहीं है, फिर से उसकी इंक्वायरी करानी चाहिए. उन्होंने अपने अधिकारियों को भेजकर, सक्षम अधिकारियों को भेज करके, कॉन्ट्रैक्ट बेसिस पर आपने हायर कर लिया लोगों को और वो गए, आदमी मिला नहीं, तो वहाँ बात खत्म हो जाती है. ऐसा नहीं है, रोजी रोजगार वाले लोग हैं तो काम करते. ऐसा लगता है कौस्तुभ दरवेळेस S9 न्यूज मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ओवळा माजीवडा मतदारसंघात 1695 नागरिक मतदानापासून वंचित. निवडणूक आयोगाकडे फेरमतदानाची नागरिकांची मागणी. पुण्यात मतदार यादीत घोळ झाल्यानंतर मुंबईतही काही ठिकाणी मतदार यादीत नावं नसल्याने नागरिक मतदानापासून वंचित राहिले. माजीवडा ओवळा परिसरातही असाच काही अनुचित प्रकार घडला आहे. ओवळा परिसरातील नागरिकांचे मतदान केंद्र माजीवडा ग्रामीण शिक्षण संस्थेत होते. ओवळा माजीवडा परिसरात 1700 मतदारांपैकी एका कुटुंबातील 5 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 1695 नागरिक हे मतदार यादीत नाव नसल्याने मतदान हक्कापासून वंचित राहिले. प्रभाग क्रमांक 338 मध्ये हा प्रकार घडला आहे. तानाजी गाडे हा पहिल्यांदाच मतदान करणार होता. मात्र मतदार यादीत नाव नसल्याने तसेच निवडणूक अधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन न लाभल्याने आपला हक्क हिरावल्याची खंत त्याने व्यक्त केली. मी इथे आलेलो 24 तारखेला मतदानाच्या वेळेस 5-5:30च्या दरम्यान. तर मी वोटिंग करायला आलेलो. माझं मतदार यादीत नाव असून देखील मला मतदान करता आलं नाही. तर मी त्या अधिकाऱ्यांना विचारलं, सर असं हे कशाला, म्हणजे लाल फुल्ली का मारले त्या पेजवर. त्यांनी सांगितलं की ते आम्ही व्हेरिफिकेशनला गेलेलो तर तिथे तुम्ही राहत नव्हता, त्याच्यामुळे पूर्ण लाल फुल्ली मारले. तर मी बोललो, सर ठीक आहे सर, एखाद्या वेळेस मी नसेल घरी, त्यामुळे घरात किंवा कोणी नसेल तर माझ्याच नावापुढे म्हणजे रिजेक्ट करा, लाल फुल्ली मारा. तर पूर्ण पेज का तुम्ही लाल पेनाने फुल्ली मारली. तर त्यांनी बोललं तुम्ही वरच्या अधिकाऱ्याशी बोला. तर मी वरच्या अधिकाऱ्याशी पण बोललो या विषयावर. त्यांनी बोलले तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा. असा प्रकार झाला. R.D. तांबे, नंदिनी पाटील, तुषार यादव, अशोक पोहेकर, तानाजी गाडे या सुजाण नागरिकांनी एकत्र येऊन या गैरप्रकाराविषयी आवाज उठविला. लोकशाहीतील महत्त्वाच्या अधिकारापासून शासनाच्या गलथान कारभारामुळे वंचित राहावे लागत असून निवडणूक आयोगाकडे या प्रभागात फेरमतदानाची मागणी केली जात आहे. 338 हा 146 ओवळा माजीवडामधला बूथ हा पूर्वी लोढा पॅराडाईजच्या चंद्रेश लोढा स्कूलमध्ये होता. मागच्या महापालिका निवडणुकाला आणि मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला दोन्ही निवडणुकीमध्ये तिकडे होता आणि आत्ता अचानक तो बूथ इकडे हलवण्यात आला. बरं, हलवला तर हलवला, त्यांनी त्या बूथचे 2 भाग केले, 338 आणि 338A. आता 338A मध्ये जे मतदार त्यांनी दाखवले त्या कोपऱ्यामध्ये 338चा बूथ होता, मतदान केंद्र तिकडे होतं आणि 338Aचं मतदान केंद्र ह्या कोपऱ्यामध्ये होतं. त्या ठिकाणी नाव नंबर लावल्यानंतर मतदारांना सांगितलं जायचं की तुमचं नाव मतदार यादीत नाही आहे. त्याला असं वाटायचं की माझं नाव वगळलं गेलं आहे, म्हणून तो मतदार परत घरी जायचा. आणि त्यामुळे एका कुटुंबातले, थोरात नावाच्या कुटुंबातले फक्त 5 मतदारांनी ह्या बूथमध्ये मतदान केलं आहे. बाकी मतदारांना असं भासवलं गेलं की त्यांची नावं वगळलीत आणि अशा प्रकारे त्यांच्या मतदानाच्या हक्कावरती घाला घालण्यात आलेला आहे. आज संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये किंबहुना ठाणे जिल्ह्याच्या 4ही लोकसभा मतदारसंघामध्ये 10 ते 12% मतदानाच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. असं असताना या ठिकाणच्या निवडणूक आयोगाच्या मतदान केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी जवळपास 800 मतदारांना आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागलं आहे. काल संजीव नाईक यांचा मी निवडणूक प्रतिनिधी असल्यामुळे मी निवडणूक आयोग, भारत निवड आयोग आणि महाराष्ट्र निवडणूक आयुक्त या सर्वांना ईमेल केलेले आहेत. त्याचप्रमाणे 25 ठाणे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी ठाणे यांना देखील पत्राने कळवलेलं आहे की या ठिकाणी मतदार केंद्रामध्ये प्रचंड घोळ झाल्यामुळे या 800 मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं आहे. तरी या केंद्रावरचं फेरमतदान घेण्यात यावं आणि जे मतदार मतदानापासून वंचित राहिलेले आहेत त्यांना मतदानाची पुन्हा संधी देण्यात यावी. मी 4:15-4:30च्या दरम्यान आली होती इथे पुढे घेऊन तर, आणि मग 338 रूममध्ये आली तर माझं मी नाव शोधत होती. तर ते मला काय म्हणाले, तुमचं म्हणजे नावच नाही ते, तुम्ही शोधा वगैरे. तर मी म्हटलं मला शोधून द्या ना. ते म्हणाले का हे आमचं काम नाही, तुम्ही तिकडं बूथवर जावा, ते तुम्हाला बघा शोधून घ्यायचं की नाही ते. म्हणजे आम्हाला फेरमतदान व्हावं अशी विनंती तर करता येणार नाही का, तो आमचा अधिकार आहे.
कारण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतच तो अधिकार दिलाय आणि ते आमचं आव्हान आहे त्यांना. 38 नंबर माझंही नाव होतं, त्याच्यामध्ये बराचसा गोळ झाला. त्याच्यामध्ये आम्ही अधिकाऱ्यांना जे बोललो की ती जे लोकांची नावं आहेत त्या लोकांचे मतदान करू द्या, परंतु ते काय अधिकारी ऐकायच्या स्थितीत नव्हते आणि त्याने मग शेवटी काय आम्ही तिथं नावं काढून आतमध्ये पाठवलेले जे आमचे जे मतदार होते त्यांना परत पाठवलं गेलं. ती एक अतिशय वाईट गोष्ट झाली आणि आमची देखील मागणी आहे की ह्या 338मध्ये फेरमतदान व्हावं अशी आमची इच्छा आहे. मेन म्हणजे असं बघायला गेलं तर लोकसभेमध्ये सर्वात पहिले म्हणजे यूथ येतात आणि या ठिकाणी यूथ यांचं नाव तुम्ही वगळलं हे खूप वाईट बात आहे. त्यांचं हे पहिल्यांदा मतदान होतं. ती लोक 18 वर्ष थांबतात फक्त या मतदानाच्या हक्कासाठी, पण तुम्ही ते मतदानामधनं त्यांचं नाव वगळता म्हणजे अक्षरशः लाल फुल्ली मारता. हे बरोबर नाही. आम्हाला फेर मतदान पाहिजे आणि इकडे पाहिजे म्हणजे पाहिजेच. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोडावडेसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. पोस्टमनने केवळ 3ऱ्या मजल्यापर्यंतच डाक पोहोचवण्याचा केंद्रीय डाक विभागाचा निर्णय. शहरात वाढत्या विकासीकरणाबरोबरच अपार्टमेंटची संख्याही दिवसेंदिवस झपाट्याने वाढतीये. 7 ते 8 मजल्यापर्यंत रहिवासही वाढला आहे. तेथे टपाल पोहोचवण्याकरता पोस्टमन्सना लिफ्ट अथवा जिन्याने चढून वर जावे लागते. विविध संस्था संघटनांची कार्यालयेही अशाच उंच इमारतीत असल्याने टपाल कुरिअर पोहोचवणे पोस्टमनला कठीण जात होते. नागरिकांना टपाल मिळण्यासही विलंब लागत असल्याने पोस्टमनकडूनही तक्रारी वाढत होत्या. याची दखल केंद्रीय डाक विभागाने घेत 3ऱ्या मजल्यापर्यंत डाक पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या आदेशाचे पालन करीत शहरातील पोस्टमनने 3ऱ्या मजल्यापेक्षा उंच इमारतीत अपार्टमेंटमध्ये टपाल पोहोचवण्याचे काम थांबविले आहे. जागा मालकाने पोस्टाच्या पेट्यांची सुविधा केली नसेल तर खालीच खिडक्यांमध्ये टपाल टाकण्याचा मार्ग पोस्टमनने निवडलाय. नागरिकांकडूनही याची दखल घेतली जात असल्याने पोस्टमनना होणारा त्रास निश्चितच आता कमी होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोडावडेसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. अवकाळी पावसामुळे बाजारात आंब्याची आवक कमी, किमतीत वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला बसणार कात्री. फळांचा राजा आंबा या आंब्याकडे पाहता कुणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही. सध्या आंब्याचा सीझन असून आंबा बाजारपेठेत दाखल झालाय. ग्राहकही खरेदी करता आंब्याच्या दुकानाकडे वळतायत. बाजारात रत्नागिरी, हापूस यांसारख्या आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे. यांच्या किमती 400 ते 700 रुपयांपर्यंत अशा आहेत. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे आंब्याची आवक यंदा घटल्याची माहिती आंबा विक्रेत्यांनी दिली. हमारा पास खाली देवगढ़ और रत्नागिरी हापूस है. हमारा आम बागीचा से डायरेक्ट आता है, मार्केट का माल नहीं है. यहाँ पे कोई मिक्स का ये नहीं है, सब ओरिजिनल माल है. और 400, 500, 600, 700 तक डजन है अपने पास. बारिश के लिए माल ये साल कम है और माल का भाव भी बहुत महंगा है. हर साल के जैसा भाव सस्ता नहीं होगा, ये साल महंगा ही रहेगा माल. तो थोड़ा बहुत
भाव गिरने का चांस है बस इससे। गेल्या 5 वर्षापासून बागेतून थेट ग्राहकांपर्यंत आंबा पोहोचवण्याचे काम पाचवाकाणीमधील आंबा व्यावसायिक करीत आहेत. किमतीत वाढ झाल्याने यंदा ग्राहकांची आंबा खरेदी कमी झाल्याचे दुकानधारकांनी सांगितले. ग्राहकही आंब्याची खरेदी अगदी चोख तपासणी करून करीत आहेत. आंब्याचा मोह अनावर करणारे नागरिक थोड्या प्रमाणात का होईना आंब्याची खरेदीही आवर्जून करीत आहेत. आम्ही आंबे खरेदी करायला आलेलो आहे, पण आंबे एवढे महाग झालेले आहेत तरी पण आम्हाला खाऊशी वाटत आहेत. आणि ते आम्ही तर महाग झाले तरीसुद्धा आम्हाला ते खाणंच आहे. आणि तिथे आंबा हा फळ सगळ्यांचा आवडताच आहे आणि तो एकदा खाल्ल्यानंतर सारखं खायचीच वाटते. आम्हाला खरे खावेसे खूप वाटतात, पण आम्हाला खाता येत नाहीत कारण डायबिटीज आहे. पण आमच्या नातवंडांसाठी आंबे अगदी मी आता जवळजवळ मला वाटतं 4थ्यांदा मी नेतोय. मी सीझन सुरू झाल्यापासून जरी महाग असले तरी नेतो, कारण मुलांना म्हणजे त्यांना आता खाता येण्यासारखं आहे ते द्यायला पाहिजेत. सीझनल फ्रूट किमतीमध्ये वाढ नक्कीच झालेली आहे, पण मला प्रमाण बाहेर लोक म्हणतात की कमी, पण मला एकंदर चांगलं वाटतंय प्रमाण. सगळीकडे भरपूर आंबे दिसत आहेत. किमतीमध्ये 100-1 रुपये जास्त पूर्वीपेक्षा जास्त आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, अस्ना न्यूज, ठाणे. भांडूपच्या ऐतिहासिक शिवाजी तलावाचे सुशोभीकरण प्रगतीपथावर 10 मे पर्यंत पालटणार तलावाचे रूप. भांडूपच्या ऐतिहासिक शिवाजी तलावाचे सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर सध्या आहे. 3 मार्चला सुरू झालेले शिवाजी तलावाचे काम लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. कित्येक वर्षापासून तलावाला बकाल असे स्वरूप प्राप्त झाले होते. अखेर शिवाजी तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामाला सध्या गती मिळाली आहे. पालिकेतर्फे तलावाची स्वच्छता, तलावातील गाळ काढणे, दगड फोडून तलावाची खोली वाढवणे अशी अनेक कामे सध्या सुरू आहेत. तसेच गणेशमूर्ती विसर्जनासाठी रॅम्प बनवण्याचे कामही येथे सुशोभीकरणाअंतर्गत केले जात आहे. तलावाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला काम पूर्ण करण्यासाठी 10 मे पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या तलाव परिसरात कामाची लगबग आहे. तलाव क्षेत्र सुशोभीकरणासोबतच शिवाजी तलावाच्या संरक्षण भिंतीचे कामही करण्यात आलंय. त्यामुळे कित्येक दिवसांपासून अनेक समस्यांच्या विळख्यात असलेला शिवाजी तलाव 10 मे पासून मोकळा श्वास घेऊ शकेल हीच अपेक्षा तमाम भांडूपकर बाळगत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगडेकरसह कौस्तुभ दरव्यास, अस्ना न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. योगगुरू रामदेव बाबांनी राहुल गांधीबाबत केलेल्या वक्तव्यावरून दलित समाजाकडून निषेध, तर ओवळा माजीवाडा भागात नागरिकांनी केली फेरमतदानाची मागणी. 1700 पैकी केवळ 5 नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.